हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलेलं होतं? ट्रान्सपोर्ट लेयर म्हणजेच काय बघितलं. त्याच्यानंतर प्रोसेस टू प्रोसेस डिलिव्हरी मीन्स वॉट, टाईप्स ऑफ डेटा डिलिव्हरी, त्याच्यानंतर रिअल टाईम प्रोटोकॉल याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं, बरोबर. मग त्याचं जे काही हेडर फॉर्मॅट असणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं. तर नेक्स्ट पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करत आहोत, दॅट इज युजर डेटाग्रॅम प्रोटोकॉल म्हणजेच UDP. आता जे काही रिमेनिंग 3 प्रोटोकॉल्स असणार आहेत, TCP, UDP आणि SCTP, ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत, जे ट्रान्सपोर्ट लेयरच्या अंडर येतात. ओके, तर हा जो काही UDP असणार आहे म्हणजेच कोण, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. आता हा काय असतो, तर हा ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉल आहे असं आपण म्हणतो. युजर डेटाग्राम प्रोटोकॉल काय असणार आहे, ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉल असणार आहे. हा जो काही UDP असतो तो इंटरनेट प्रोटोकॉल सूटचा पार्ट असतो. काय असतो, पार्ट ऑफ दी इंटरनेट प्रोटोकॉल सूट. ओके, आणि तो काय रेफर केला जातो, तर ॲज अ UDP किंवा UDP IP सूट म्हणून रेफर केला जातो. लक्षात येते सर्वांच्या? ओके, आता हा काय असतो, अनरिलायबल आणि कनेक्शनलेस प्रोटोकॉल असतो. युजर डेटाग्रॅम प्रोटोकॉल काय असतो, अनरिलायबल आणि कनेक्शनलेस प्रोटोकॉल असतो. त्यामुळे इथं जे काही कनेक्शन इस्टॅब्लिश करणे, कनेक्शन प्रायर टू डेटा ट्रान्सफर करण्यासाठी इस्टॅब्लिशमेंट करणं गरजेचं नसतं. लक्षात येते सर्वांच्या? सो थ्रू ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजेच TCP इज द डोमिनेट ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉल यूज्ड विथ मोस्ट ऑफ द इंटरनेट सर्व्हिसेस. Provides assured delivery, reliability and much more. But all these services cost us with additional overhead and latency. लक्षात येते काय बघा, जो काही TCP असणार आहे म्हणजेच कोण, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, तो काय करतो, डॉमिनेट करतो. कशासाठी, तर ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉलला डॉमिनेट करतो की मोस्ट ऑफ द इंटरनेट सर्व्हिसेस यूज करण्यासाठी किंवा प्रोव्हाइड अश्युअर्ड डिलिव्हरी, रिलायबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, पण होतं काय, ह्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्या खूप कॉस्टली होतात विथ ॲडिशनल ओव्हरहेड अँड लॅटन्सी. ॲडिशनल ओव्हरहेड अँड लॅटन्सीने काय केल्या जातात, ह्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्यांची जी काही कॉस्ट असते ती जास्त असते. लक्षात येते काय बघा. पण UDPमध्ये काय होतं, ते रिअल टाईम सर्व्हिसेस लाईक कम्प्युटर गेमिंग, व्हॉईस और व्हिडिओ कम्युनिकेशन, लाईव्ह कॉन्फरन्स, ह्या सगळ्यासाठी आपल्याला UDP गरजेचा असतो, बरोबर. त्यामुळे इथं काय लागतं, हाय परफॉर्मन्स गरजेचा असतो. ओके, तर मग UDP काय करतं, इट परमिट्स पॅकेट टू बी ड्रॉप्ड इन्स्टेड ऑफ प्रोसेसिंग डिलेड पॅकेट्स. UDP काय करतं, तर ते पॅकेट्स ड्रॉप्ड करतं इन्स्टेड ऑफ प्रोसेसिंग डिलेड पॅकेट. लक्षात येते का बघा. त्यामुळं इथं एरर चेकिंगची गरज येत नाही. त्यामुळं UDPमध्ये नो एरर चेकिंग करण्याची गरज पडत नाही. त्यामुळं बँडविड्थ काय केली जाते, ॲटोमॅटिकली सेव्ह होते. लक्षात येते का बघा. म्हणजेच हा जो काही UDP असणार आहे, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल, तो काय असतो, मोर इफिशियंट असतो इन द टर्म्स ऑफ लॅटेन्सी आणि बँडविड्थ. ह्या टर्म्समध्ये जर कम्पेअर केलं तर UDP काय असणार आहे, TCPपेक्षा मोर इफिशियंट असणार आहे. पुन्हा एकदा सांगते मी, हा जो काही UDP असणार आहे हा ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉल असतो आणि तो इंटरनेट प्रोटोकॉल सूटचा पार्ट असतो. लक्षात येते काय बघा. हा जो UDP असणार आहे हा अनरिलायबल आणि कनेक्शनलेस प्रोटोकॉल असतो. नेक्स्ट TCPमध्ये काय होतं, तर तो डॉमिनेट करतो ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉलला की ते इट यूज्ड विथ इंटरनेट सर्व्हिसेस, प्रोव्हाइड अश्युअर्ड डिलिव्हरी अँड रिलायबिलिटी. आणि कशासाठी, रिलायबिलिटीसाठी. ओके, ह्या सगळ्या कंडिशन्ससाठी तो काय करतो, डॉमिनेट करतो. पण ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असताना ह्या सर्व्हिसेस कॉस्टली होतात. ओके, कशासोबत, तर ॲडिशनल ओव्हरहेड आणि लॅटेन्सी हे दोन्ही येऊन ते इव्हन ते कॉस्टली पण होतात. पण जर UDPमध्ये बघितलं तर तो काय होतो, तो जे काही कम्प्युटिंग गेमिंग असेल, ओके, किंवा व्हॉईस और व्हिडिओ कम्युनिकेशन किंवा लाईव्ह कॉन्फरन्स असेल, त्यावेळी आपल्याला UDPची गरज असते, युजर डेटाग्राम प्रोटोकॉलची. तिथं हाय परफॉर्मन्स गरजेचा असतो. मग त्या कंडिशनमध्ये UDP काय करतो, तर पॅकेट्स परमिट करतो टू बी ड्रॉप्ड. तो काय केले जाते, पॅकेट्स ड्रॉप्ड केले जातात इन्स्टेड ऑफ प्रोसेसिंग डिलेड पॅकेट्स.
पॅकेट डिलेड प्रोसेस करण्यापेक्षा ते काय केले जातात, ड्रॉप केले जातात. त्यामुळे तिथं काय करावं लागत नाही, एरर चेकिंग करावं लागत नाही UDPमध्ये. त्यामुळे ॲटोमॅटिकली बँडविड्थ सेव्ह होते. लक्षात येते सर्वांच्या. म्हणजेच TCPशी जर कम्पेअर केलं तर युजर डेटाग्राम प्रोटोकॉल जो असणार आहे तो काय असणार आहे, लॅटेन्सी आणि बँडविड्थ ह्या टर्म्सच्या नुसार तो काय असणार आहे, मोर इफिशियंट असणार आहे. लक्षात येते. ओके, आता आपण पहिल्यांदा काय करूया, डायग्रॅम बघूया UDPची. ओके, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला ते टर्म्स काय करता येतील, एक्सप्लेन करता येतील. आता याच्यामध्ये UDP हेडर आहे, UDP डेटा, सोर्स पोर्ट, डेस्टिनेशन पोर्ट, लेंथ, चेकसम अशा डिफरंट फील्ड्स आहेत. तर आपण प्रत्येक फील्डबद्दल थोडं डिस्कशन करूया. पहिली जी फील्ड असणार आहे ती आहे UDP हेडर. आता UDP हेडर जो असतो तो कितीचा असतो, तर 8 बाईट्सचा असतो, जो फिक्स्ड असतो. लक्षात येते. आणि हा सिम्पल हेडर असतो. ओके, जेव्हा TCP आपण यूज करत असतो तर त्याची जी काही साईज असणार आहे हेडरची ती व्हेरी होऊ शकते. 20 बाईट्स टू 60 बाईट्सपर्यंत व्हेरी होऊ शकते. पण UDPमध्ये काय असणार आहे, ती फिक्स्ड असणार आहे 8 बाईट्स इतकी. लक्षात येते सर्वांच्या. ओके, नेक्स्ट बघूया आपण सोर्स पोर्ट. आता हा जो काही सोर्स पोर्ट असतो तो काय असतो, 2 बाईट लाँग असतो. 2 बाईट लाँग फील्ड असते. आणि ते कशासाठी यूज केलं जातं, तर आयडेंटिफाय करण्यासाठी. काय आयडेंटिफाय करण्यासाठी, पोर्ट नंबर ऑफ सोर्सचा पोर्ट नंबर आयडेंटिफाय करण्यासाठी सोर्स पोर्ट ही फील्ड यूज केली जाते. त्याची साईज असते 2 बाईट लाँग. ओके, नेक्स्ट पॉईंट असणार आहे डेस्टिनेशन पोर्ट. आता हा जो काही डेस्टिनेशन पोर्ट असतो तो सुद्धा 2 बाईट लाँग फील्ड असतो. आणि तो कशासाठी यूज केला जातो, तर आयडेंटिफाय करण्यासाठी. काय आयडेंटिफाय करण्यासाठी, पोर्ट ऑफ डिझाइन्ड पॅकेट. कशासाठी, पोर्ट ऑफ दी डेस्टिनाइड पॅकेट आयडेंटिफाय करण्यासाठी डेस्टिनेशन पोर्ट यूज केला जातो. त्याच्या नावावरूनच लक्षात येतं बघा. ते जे काही डेस्टिनेशन असणार आहे त्यासाठीचे डेस्टिनेशन पॅकेटसाठी आयडेंटिफाय करण्यासाठी पोर्ट ही फील्ड यूज केली जाते, डेस्टिनेशन पोर्ट. ओके, नेक्स्ट असणार आहे फील्ड दॅट इज लेंथ. आता ही जी काही फील्ड असते UDPची ती काय इन्क्लूड करते, तर हेडर आणि डेटा इन्क्लूड करते. आणि ह्याची जी काही लेंथ असते ती किती असते, 16 बिट्स इतकी असते ह्या फील्डची लेंथ. लक्षात येते. आता लास्ट फील्ड आहे दॅट इज चेकसम. आता हे जे काही चेकसम असतं ते काय असतं, तर 2 बाईट लाँग फील्ड असते ही. आणि याच्यामध्ये जे काही 16 बिट वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ दी सम ऑफ हेडर प्लस सुडो हेडर ऑफ द इन्फॉर्मेशन फ्रॉम IP हेडर अँड दी डेटा पॅड विथ 0 ऑक्टेट ॲट दी एंड. हे सगळे म्हणजेच काय असतात, टोटल मल्टिपल ऑफ 2 ऑक्टेट्स याच्यामध्ये असतात. लक्षात येते का बघा. चेकसममध्ये काय असतात, तर मल्टिपल ऑफ 2 ऑक्टेट्स असतात. नेक्स्ट ह्याची साईज काय असते, तर 2 बाईट्स लाँग इतकी असते. लक्षात येते. सो दीज आर दी फील्ड्स ऑफ UDPच्या अंडर काय काय बघितलं आपण, UDP हेडर, त्याच्यानंतर सोर्स पोर्ट, डेस्टिनेशन पोर्ट, लेंथ आणि चेकसम या प्रत्येक फील्डची साईज बघितली आणि त्याचा यूज कशासाठी केला जातो ते बघितलं. आता हा जो काही युजर डेटाग्राम प्रोटोकॉल असणार आहे, युजर डेटाग्राम पॅकेट प्रोटोकॉल, तो कशासाठी यूज केला जातो, तर इट इज यूज्ड फॉर सिम्पल रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन. कशासाठी यूज केला जातो, सिम्पल रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशनसाठी. जेव्हा साईज ऑफ डेटा काय असेल, लेस असला पाहिजे. त्या डेटाची साईज काय असली पाहिजे, लेस असली पाहिजे. आणि तिथं काय, लेसर कन्सर्न अबाउट फ्लो अँड एरर कंट्रोल. फ्लो आणि एरर कंट्रोलच्या वेळी ते काय असलं पाहिजे, लेस कॉन्कर्न असलं पाहिजे. लक्षात येते. त्यावेळी तिथं काय यूज केला जातो, UDP यूज केला जातो. नेक्स्ट हा जो काही UDP असणार आहे तो कशासाठी सुटेबल असतो, तर हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे तो मल्टीकास्टिंगसाठी काय केला जातो, तो कशासाठी सपोर्ट करतो, म्हणजेच UDP पॅकेट स्विचिंगसाठी यूज केला जातो. नेक्स्ट बघितलं आपण हा जो काही UDP असतो तो कशासाठी यूज केला जातो, तर राउटिंग अपडेट करण्यासाठी, राउटिंग अपडेट प्रोटोकॉल्स करण्यासाठी. लाईक RIP म्हणजेच राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल, त्यावेळी UDPचा यूज केला जातो. सो असे डिफरंट ॲप्लिकेशन्स आहेत जे UDPच्या वेळी UDPचे तिथं यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे दॅट इज SCTP.
आता SCTP म्हणजेच काय, तर स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. SCTP म्हणजेच काय, स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. आता हा कशासाठी यूज केला जातो, हा नेमका काय आहे याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. हा कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल असणार आहे कम्प्युटर नेटवर्कमध्ये, जो काय प्रोव्हाइड करतो, फुल डुप्लेक्स असोसिएशन प्रोव्हाइड करतो. म्हणजेच ते काय करतात, ट्रान्समिटिंग मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ डेटा बिटवीन टू एंड पॉईंट्स ॲट द सेम टाईम. ते काय केले जातात, मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ डेटा काय केले जातात, ट्रान्समिट केले जातात. कुठं, तर बिटवीन टू एंड पॉईंट्सला. कधी, तर ॲट द सेम टाईमला, सायमल्टेनियसली काय केले जातात, ते दोन एंड पॉईंटला जे काही मल्टिपल स्ट्रीम्स असणार आहेत डेटाच्या, त्या ट्रान्समिट केल्या जातात. लक्षात येतं आहे? ओके. आता हा जो काही SCTP असणार आहे म्हणजे स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल, तो काय करतो, इंटेंड टू मेक इट इझियर टू इस्टॅब्लिश कनेक्शन. कशासाठी यूज केला जातो, कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी. कुठं, तर ओव्हर दी वायरलेस नेटवर्क अँड मॅनेजिंग ट्रान्समिशन ऑफ मल्टीमीडिया डेटा. ह्या दोघांच्यामध्ये कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी SCTP यूज केला जातो. आता हा जो काही SCTP असणार आहे प्रोटोकॉल, तो डेव्हलप कोणाकडून केला आहे, तर इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स म्हणजे IETF. कोणाकडून, इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स यांच्याकडून डेव्हलप केलेला आहे. लक्षात येते सर्वांच्या? ओके. आता ह्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्याबद्दल थोडं आपण बघूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे युनिकास्ट विथ मल्टिपल प्रॉपर्टीज. म्हणजेच काय, इट इज पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल असणार आहे, जो काय यूज करतो, डिफरंट पाथ्स यूज करतो टू रीच एंड होस्ट. एंड होस्टला पोचण्यासाठी डिफरंट पाथ यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज रिलायबल ट्रान्समिशन. म्हणजेच काय, ह्यो काय यूज करतो, चेकसम यूज करतो. कशासाठी, तर जे काही डॅमेज असणार आहेत किंवा करप्टेड, डिस्कार्डेड, डुप्लिकेटेड, रेकॉर्डेड जो जो काही डेटा असणार आहे तो डिटेक्ट करण्यासाठी यूज केले जातात. काय, सॅक आणि चेकसम. त्याच्यानंतर हा काय काय असतो, तर TCP सारखाच सिमिलर असतो. फक्त याच्यामध्ये काय असतं, कम्पेअर टू TCP हा मोर इफिशियंट असतो. कधी, व्हेन इट कम्स टू रिऑर्डरिंग ऑफ डेटा. जेव्हा रिऑर्डरिंग ऑफ डेटा करायचा असेल तो TCPपेक्षा कम्पेरेटिव्हली SCTP काय असतो, मोर इफिशियंट असतो. हे झालं रिलायबल ट्रान्समिशनबद्दल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे मेसेज ओरिएंटेड. म्हणजेच काय, प्रत्येक मेसेज काय केला जातो, फ्रेम्ड असतो आणि तो काय केला जातो, वी कॅन कीप ऑर्डर ऑफ डेटा स्ट्रीम्स. आपण काय करू शकतो, ऑर्डर ऑफ डेटा स्ट्रीम्स आणि टॅब्स ऑन स्ट्रक्चर हे काय करू शकतो, प्रत्येक मेसेजसाठी आपण कीप करू शकतो. म्हणजेच TCPमध्ये आपल्याला ह्यासाठी काय गरज असते, डिफरंट लेयर्स फॉर अब्स्ट्रॅक्शनची गरज असते, पण SCTPमध्ये त्याची गरज नसते. नेक्स्ट असणार आहे मल्टी होमिंग कॅरेक्टरिस्टिक्स. मल्टी होमिंग म्हणजेच काय, तर ते मल्टिपल कनेक्शन पाथ्स बिटवीन टू एंड पॉईंट्स इस्टॅब्लिश करतं. लक्षात येते का बघा, मल्टिपल कनेक्शन पाथ्स दोन एंड पॉईंट्समध्ये इस्टॅब्लिश करण्याचं काम करतं म्हणजेच मल्टी होमिंग. आणि त्याला IP लेयर फॉर रिसिलन्स गरजेचे नसतात. हे झालं SCTPबद्दल. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SCTP. इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.